मोठी बातमी आहे राजकीय वर्तुळातून। अजित पवार शरद पवारांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहे। शरद पवारांच्या घरी स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय आणि यासाठी अजित पवार त्यांचे पुतणे हे सुद्धा आल्याची माहिती आहे। पवारांच्या वाढदिवसानिमित्त हे स्नेह भोजन आयोजित करण्यात आले। तर वाढदिवसानिमित्त पवार काका पुतण्याची ही भेट झालेली आहे। अजित पवारांसह प्रफुल्ल पटेल स्नेह भोजनाच्या कार्यक्रमाला पोहोचल्याची माहिती आहे आणि त्याची ही दृश्य आपण बघू शकतोय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास हे थेट दिल्लीवरून आपल्या सोबत जोडले गेले आहेत। प्रशांत, काय सांगाल? स्नेह भोजनाचा निमित्त आहे, पवार काका पुतण्या एकत्र येताना दिसतात, काय अपडेट्स याविषयी? बरोबर आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे की साधारणतः अजित पवार जे आहे ते राजधानी दिल्लीत दाखल झालेले आहेत आणि या सगळ्यामध्ये अत्यंत ज्या पद्धतीनं माहिती मिळते की या सगळ्या घडामोडीमध्ये अजित पवार हे 6 जनपद येथील निवासस्थानी दाखल झालेले आहेत आणि या निमित्ताने जे स्नेहभोजन आयोजित केलं जातं, डिनर डिप्लोमसी समजलं जात आहे। या डिनर डिप्लोमसीमध्ये एक तर अनेक काँग्रेसचे नेते आहेत, भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत, सोबतच जर बघितलं आपण तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत, याशिवाय टीडीपीचे नेते आलेले आहेत, त्यानंतर तृणमूल काँग्रेसचे नेते आलेले आहेत, अनेक ज्येष्ठ उद्योजक आलेले आहेत, अनेक मोठमोठ्या कंपनीचे मालक आलेले आहेत, अनेक ज्येष्ठ वकील आलेले आहेत। हे स्नेहभोजन आहे, पण या सगळ्यांचं जर महत्त्वाचं आकर्षण असेल ते अजित पवारांचं। बरोबर आहे प्रशांत, याविषयीची अपडेट आपण घेतच आहोत कारण दिल्लीमध्ये हा स्नेहभोजनाचा कार्यक्रम आहे। 2 दिवसानंतर शरद पवारांचा वाढदिवस आहे आणि त्यासाठी हा जो स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे त्याच्यामध्ये इंडिया आघाडीचे जे इतर पक्ष आहेत त्यांचे नेते आपल्याला या ठिकाणी दिसतायत आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री शिंदे जे महायुती सोबत आहेत आणि शरद पवारांचे पुतणे आहेत ते सुद्धा पोहोचले। एकीकडे अजित पवार दिल्ली दौऱ्यावर आहे तर दुसरीकडे मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे। पुणे शहरातील मुंडवा 40 एकर जमीन घोटाळा प्रकरणी दाखल FIR मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मुलाचं नाव का नाही असा थेट सवाल मुंबई उच्च न्यायालयानं विचारलाय। त्यामुळे आता गेल्या महिन्याभरापासून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि राजकीय विरोधकांकडून राज्य सरकार तसंच पोलिसांना जो प्रश्न विचारला जात होता तोच प्रश्न आता चक्क उच्च न्यायालयानं राज्य सरकारला विचारलाय। दरम्यान पोलिसांनी यावर भूमिका मांडली असली तरी पार्थ पवार यांच्या नावाचा मुद्दा पुन्हा समोर आलाय। तर या प्रकरणावरील सुनावणीमध्ये आज कोर्टात नेमकं काय घडलं ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। अमेरिया कंपनीनं एक 1800 कोटींची जमीन 300 कोटींना घेतलेली होती आणि त्या प्रकरणामध्ये अमेरिया कंपनी जमीन गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी शीतल तेजवानीची कोर्टात याचिका पाहायला मिळाली आहे। तिनं याचिका दाखल केली आहे। तेजवानीनं सेशन कोर्टात सुद्धा अर्ज केलेला आहे आणि त्यामध्येच सुनावणी होताना पाहायला मिळते। पण त्यावरील सुनावणी आधीच तेजवानीला हायकोर्टात येण्याची गरज होती का असा सवाल कोर्टानं केला, कारण एकीकडे सेशन कोर्टामध्ये अर्ज केलाय, दुसरीकडे तिथं सुनावणीच्या आधीच हायकोर्टामध्ये याचिका दाखल केल्यानं कोर्टानं सुनावलेला आहे। तुम्ही याचिका मागे घ्या नाहीतर दंड होईल असे निर्देश कोर्टानं तेजवानीच्या वकिलांना दिल्याची माहिती समोर आलेली आहे। याशिवाय तुम्ही याचिका मागे घ्या नाहीतर तुम्हाला दंड भरावा लागेल असं कोर्टानं म्हटलंय। आणि त्यानंतर हे तेच प्रकरण आहे का ज्या प्रकरणामध्ये अजित पवारांचा मुलगा आहे असा सवाल कोर्टानं केलेला आहे। भलेही त्यांच्या नावावर अजून FIR दाखल नाहीये पण कोर्टानं मात्र याची दखल घेतल्याचं दिसतंय। त्यावर अजून पार्थ पवारांवर गुन्हा दाखल केला नाही असा सवाल कोर्टानं या प्रकरणामध्ये विचारलेला आहे। जे काही कोर्टाने विचारलेलं आहे त्या संदर्भात योग्य उत्तर हे कोर्टामध्ये सबमिट केलं जाईल, कारण पहिल्या दिवशीपासून सरकारची भूमिका कोणालाही वाचवायचं नाहीये। जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई होणार आहे। त्यामुळे या संदर्भात आतापर्यंत केलेली कारवाई आणि पुढे काय कारवाई होणार आहे याची सगळी माहिती ही आम्ही माननीय उच्च न्यायालयाला देऊ। की हा तोच विषय आहे ना ज्याच्यात उपमुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे, तेव्हा प्रोसिक्युशन हो म्हणालं तेव्हा त्यांनी अक्षरशः अतिशय शार्प शब्दात प्रोसिक्युशनला विचारलं मग आजपर्यंत पार्थ पवारचं नाव हे FIR मध्ये का आलं नाही। आणि हे सगळं जेव्हा मी ऐकलं खरंच बरं वाटलं की आता कुठेतरी पार्थ पवारचं नाव येण्याची आपण अपेक्षा तरी करू शकतो, कारण आज थेट जस्टिस माधव जामदारांनी म्हणजे हायकोर्टाच्या जजनी आज हे प्रोसिक्युशनला प्रश्न विचारलेले आहेत।
पाहूयात पुढची बातमी. अधिवेशनामध्ये अर्थ खात्याबाबत महायुतीच्याच आमदारांनी तक्रार केली आहे. शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी सभागृहात अजित पवार निधी देत नसल्याचा आरोप केला. महापालिका झाल्यानंतर जीएसटीचा परतावा देणं बंधनकारक आहे. निधी मंजूर होऊन सुद्धा अजित पवार देत नसल्याचा आरोप अर्जुन खोतकरांनी केला. तर भाजप आमदार परिणय फुकेंनीही ओबीसी योजनांसाठी अर्थ खातं निधी देत नसल्याचा आरोप सभागृहामध्ये केला. यावर राष्ट्रवादीचे आमदार अमर काळे आणि अमोल मिटकरींनी आक्षेप घेतला. महानगरपालिका झाल्यानंतर जीएसटीचा जो परतावा आहे हा परतावा देण्यासाठी निश्चितपणे आपल्याला बंधनकारक या ठिकाणी असताना सुद्धा आम्हाला 93 कोटी रुपये मंजूर झाले. अध्यक्ष महोदय फक्त मंजूर केले. पहिला हप्ता 93 कोटीचा पाठवला, पण तो अद्याप निधी आम्हाला प्राप्त झालेला नाही. अध्यक्ष महोदय, मी माननीय अजितदादाकडे अनेकदा बोललो या संदर्भातली बैठक लावा. त्यांनी खाली अधिकाऱ्याला सांगितलं का बैठक लावा, पण अजूनही त्या बैठकीचा मुहूर्त ठरला नाही. अध्यक्ष महाराज, गोंदिया आणि भंडारामध्ये लवकरात लवकर हॉस्टेल सुरू झालं पाहिजे. आम्ही प्रत्येक डीपीडीसी मध्ये मी आणि अभिजित वंजारीजी हा विषय मांडतो आणि प्रत्येक याच्यात आम्हाला सांगण्यात येतं की राज्य शासन याच्यात निधी उपलब्ध करत नाही. अतुल साळवेजींनी अनेक योजना सांगितल्या, त्या योजना ते करतात आहे आणि चांगल्यारीत्या ते सगळं ओबीसी समाजासाठी काम करतात. कुठेतरी वित्त विभाग या सगळ्या योजनांसाठी अडथळे आणत आहे आणि वसतिगृहामध्ये 128 कोटीची मागणी असताना फक्त 10 कोटी रुपयाची निधी वितरित करण्यात आलेली आहे. मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या वित्त विभाग हा ओबीसींच्या विरोधात आहे की काय, असं या माध्यमातून प्रश्न पडतो. जे आता आपण सगळे महायुतीमध्ये काम करतोय आणि आपल्या सरकारच्या विरोधात आपण बोलतोय, किती चुकीचं आहे हे. बरोबर नाही ना. तुमच्याकडून तरी यापेक्षा नाही. परिणय फुके साहेब, सभापती महोदय, रेकॉर्डवरून काढून टाका. महायुतीमध्ये आता एकत्र म्हणता तुम्ही सगळेजण आणि असं नाही ना दरेकरजी, असं आम्ही बोललो तर असं नाही ना. आपण भाऊ ना, मग एकमेकाचा आदर राखला पाहिजे ना. तेवढं काढून टाका ना, तेवढं काढून टाका सभापती महोदय. दरम्यान राज्य सरकार 2100 रुपये कधी देणार याकडे राज्यभरातील लाडक्या बहिणींचं लक्ष लागून राहिलंय. विरोधकांनी लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता आणि या योजनेतील अपात्र लाभार्थ्यांचा मुद्दा अधिवेशनात उपस्थित करून सत्ताधाऱ्यांना खिंडीत गाठलं. विधानसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांनी लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. पण फडणवीस सरकार सत्तेत येऊन वर्ष उलटून गेलं तरी लाडक्या बहिणींना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता काही सरकारनं केली नाहीये आणि यावरून विरोधकांनी सरकारला सवाल केले. तर सभागृहात उपमुख्यमंत्री शिंदेंनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलेलं आहे. लाडकी बहीण कधीही बंद होणार नाही, लवकरच लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार असं शिंदे म्हणाले. विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी ज्या घोषणा केल्या त्यामध्ये दुसरा कोणताही लाभ घेतलेला नसला पाहिजे अशी कंडिशन होती का? मग होती तर ज्यांनी असा लाभ घेतला ते अधिक दोषी ठरतात आणि ते दोषी ठरत असतील तर त्यांचे पैसे परत घेण्यापुरतं हे मर्यादित प्रकरण राहणार नाही. तर त्यांना अशी सिच्युएशन असताना मी दुसरीकडून लाभ 500 रुपयाचा घेतोय आणि तरी मी तुमच्याकडून 1500 मागितले आणि ती कंडिशन असेल तर त्या सगळ्यांच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करणार काय? असं व्हेरिफिकेशन न करणाऱ्या अधिकाऱ्यांच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करणार काय? त्या सगळ्या अर्जाला आम्ही 1500 रुपये लाडक्या बहिणीला आम्ही निधी उपलब्ध करून देऊ असं आपण केलं. आम्हाला आनंद झाला, काही आम्हाला अडचण नाही. मग तुम्ही 2100 जाहीर केलं त्याचाही आनंद झाला. पण माझा एक स्पेसिफिक प्रश्न असा आहे की निवडणुकीच्या ऐन तोंडावर तुम्ही ही ज्या पद्धतीची घोषणा केली, कुठलाही नियम न पाहता या पद्धतीनं जे काही आता याच्यामध्ये अफरातफर झाली असं तुम्हीच मान्य करताय. मग अफरातफर झाली, योजना तुम्ही सुरू केली, तर गुन्हे दाखल करायची जी भूमिका आहे ती त्या लोकांवर करायची का तुमच्यावर करायची, हा एक प्रश्न आहे. या ठिकाणी तुम्हाला सांगतो, लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. जे जे आम्ही बोललोय ते पूर्ण करणार आणि करणार. योग्य वेळी योग्य वेळी योग्य वेळी योग्य वेळी योग्य वेळी योग्य वेळी देणार. दरम्यान विधानसभेमध्ये 1 नंबर आणि 2 नंबरवरून जयंत पाटील आणि शंभूराज देसाई यांच्यामध्ये जुगलबंदी रंगल्याचं दिसून आलं. लाडकी बहीण योजना आणणारा व्यक्ती आज 2 नंबरवर आला असं शिवसेना नेते शंभूराज देसाईंनी म्हटल्याचा उल्लेख
जयंत पाटलांनी सभागृहात केला। 1 नंबरचा माणूस 2 नंबरला जाऊन बसल्यानं राज्याचा तोटा झाल्याचा टोला जयंत पाटलांनी लगावला आणि त्यांना शंभूराज देसाईंनी उत्तर दिलं। आमचा लाडक्या बहिणीला पाठिंबाच आहे, आमचा एकनाथ शिंदे नाही पाठिंबा आहे। काय प्रॉब्लेम नाही ना? बघा, त्यामुळं सगळ्यात राज्य सरकार तुमचं येण्यात फायदा झाला लाडक्या बहिणीचा, पण 1 नंबरचा आमचा माणूस 2 नंबरला जाऊन बसला हा तोटा महाराष्ट्राचा मोठा झालेला आहे। त्यामुळं ह्या KYC व्यवस्थित केल्या नाहीत, यासाठी तेव्हापासून ज्या मंत्री महोदय होत्या त्यांना जबाबदार धरलं पाहिजे। आमच्यामध्ये नंबर आमचे बदलत असतात, त्यामुळे आम्ही म्हणतोय असं नाही, स्वतः माननीय मुख्यमंत्री जे म्हटलेत की आम्ही 1 नंबर 2 नंबर आमच्या आदली बदली करत असतो।